हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा प्रोनाऊन हा टॉपिक आहे त्या टॉपिकवरची एक्सरसाइज घेऊन आली आहे. प्रोनाऊन म्हणजे काय याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही जरूर बघून घ्या. प्रोनाऊन म्हणजे काय तर अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाऊन. म्हणजे असा वर्ड जो आपण नाऊनच्या बदल्यात यूज करू शकतो. प्रोनाऊनमध्ये आपण सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करू शकतो सेंटेन्समध्ये. तर सब्जेक्टच्या जागी कुठले प्रोनाऊन यूज करतो आपण तर आय, यू, वी, दे, ही, शी, इट हे प्रोनाऊन आपण सब्जेक्ट म्हणून यूज करू शकतो. ऑब्जेक्टमध्ये आपण मी, यू, अस, देम, हिम, हर, इट हे प्रोनाऊन आपण ऑब्जेक्टच्या जागी यूज करू शकतो. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर त्यामध्ये आपण मी, माय, आवर, युअर, देअर, हिज, हर, इट्स हे प्रोनाऊन आपण पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज करतो. तर सेंटेन्समध्ये प्रोनाऊनचा कसा यूज करू शकतो आपण दे एन्जॉयड देमसेल्व्स थॉरोली. देमसेल्व्स हे प्रोनाऊन आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणून यूज करतो. ही हॅज लिटल फ्रेंड्स बिकॉज ऑफ हिज बॅड टेम्पर. तर त्याच्या रागामुळं त्याचे फ्रेंड्स कमी आहेत हे आपण सांगतोय. तर हिज हे आपण पॉझेसिव्ह प्रोनाऊन म्हणून यूज करतो. आय ड्रँक अ लिटल वॉटर आय हॅड. माझ्याजवळ असलेलं पाणी मी खूप कमी पिलं. तर आय हे प्रोनाऊन आपण पर्सनल प्रोनाऊन म्हणून यूज करतो. ईच साईड ऑफ द स्क्वेअर हॅज द सेम लेंथ. मग ईच हा वर्ड आपण प्रोनाऊन म्हणून यूज करतो. तर कुठल्या टाईपचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. द गर्ल हू फेल फ्रॉम द स्टेज येस्टरडे वॉज अ फेमस ॲक्टर. हू हे प्रोनाऊन आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून यूज करतो.